पुणे आणि नाशिक महाराष्ट्राच्या विकासाच्या नकाशावरची दोन अत्यंत महत्वाची शहरं. हो, नक्कीच. त्यांना जोडणाऱ्या सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबद्दल आपण अनेक वर्षांपासून ऐकतोय. सुरुवातीला फक्त 2 तासात प्रवास, 200 किलोमीटर प्रति तास वेग, मोठं स्वप्न होतं. अगदी. पण आता या प्रकल्पाच्या मार्गात एक मोठा बदल प्रस्तावित आहे असं दिसतंय. आजच्या आपल्या श्रोत्यांच्या आधारे या सगळ्या घडामोडींचा जरा सविस्तर आढावा घेऊया. हो, हा प्रकल्प म्हणजे सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. मूळ योजना होती महारेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, म्हणजे महारेलकडे. अच्छा, महारेलकडे. हो, आणि आराखडा होता साधारण 235 किलोमीटर लांबीचा. खर्च अंदाजे 16,000 कोटी रुपये आणि काय म्हणतात त्याला 1200 दिवसात, म्हणजे साधारण 3.5 वर्षांत पूर्ण करायचा होता. बापरे, मोठा प्रकल्प. हो, मोठाच. यात 18 भोगदे, 24 स्टेशन्स होती आणि मार्ग पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातून जाणार होता. म्हणजे चाकण, मंचर, नारायणगाव, संगमनेर, सिन्नर हे सगळे औद्योगिक पट्टे जोडले जाणार होते. म्हणजे औद्योगिक विकासाला चालना मिळाली असती. नक्कीच, तोच उद्देश होता. पण मग इतक्या वर्षांनी यात अडचण नेमकी कुठे आली? आपल्या स्रोतांनुसार नारायणगावाजवळचा जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप GMRT तो आड येत होता. बरोबर. GMRT ही काही फक्त स्थानिक किंवा राष्ट्रीय बाब नाहीये. आंतरराष्ट्रीय स्तरावरची आहे ना ती. अगदी 23 देश जोडलेले आहेत या सुविधेशी. आणि रेल्वे मंत्रालयाची भूमिका अगदी स्पष्ट आहे की GMRT सारखी म्हणजे राष्ट्रीय वैज्ञानिक संपत्ती ती स्थलांतरित करणं शक्य नाहीये. हो, ते तर आहेच. त्याने भारताची वैज्ञानिक ताकद कमी होईल, म्हणून मग रेल्वे मार्गातच बदल करण्याचा निर्णय झाला. अच्छा, म्हणजे मार्गच बदलणार? हो, आता नवीन प्रस्ताव आहे पुणे अहिल्यानगर शिर्डी मार्गे नाशिक. हो, म्हणजे आता शिर्डीचा समावेश. हो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंच आहे की यामुळे प्रवासी संख्या वाढायला मदत होईल. हां, शिर्डीमुळे धार्मिक पर्यटनालाही फायदा होईल. पण मग अंतराचं काय? इथे जरा आकडेवारी गोंधळात टाकणारी आहे आपल्या स्रोतांमध्ये. कुणी म्हणते 30 किलोमीटर अंतर वाढेल, तर कुणी म्हणते थेट 80 किलोमीटर. हो, हे थोडं अस्पष्ट आहे अजून. आणि वेळेबद्दल तर अजूनच वेगवेगळे दावे आहेत. काही म्हणतात वेळ तेवढाच राहील, काही म्हणतात पाऊण तास वाढेल. आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या अंदाजानुसार तर वेळ जवळजवळ 1.5 तासाने वाढून 3.5 तास लागू शकतो. अरे देवा, म्हणजे मूळ 2 तासांच्या तुलनेत हा तर खूप मोठा फरक झाला. बरोबर. वेळेचा आणि अंतराचा नेमका परिणाम काय असेल हे नवीन सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजे DPR आल्यावरच कळेल. तो कधी येणार आहे? मध्य रेल्वेने तो तयार केलाय आणि लवकरच मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे जाईल असं समजतंय. आणि एक बदल म्हणजे आता हा प्रकल्प महारेलऐवजी मध्य रेल्वे राबवणार असे संकेत आहेत. म्हणजे एजन्सी पण बदलणार? शक्यता आहे. आणि या नवीन मार्गामुळे बोगद्यांचे काम कमी होईल, त्यामुळे खर्च वाढणार नाही किंवा नियंत्रणात राहील असंही म्हटलं जातंय. बरं, पण या नवीन मार्गाला म्हणजे या वळणाला विरोध पण होतोय असं दिसतंय. हो, नक्कीच. विशेषतः जुन्या मार्गाचे जे समर्थक आहेत त्यांच्याकडनं आणि स्थानिक पातळीवर विरोध आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तर मूळ मार्गाचीच मागणी केली आहे. हो, त्यांचं म्हणणं असं आहे की हा नवीन मार्ग जो वळसा घालून जातोय तो पुणे नाशिक औद्योगिक पट्ट्यातल्या मालवाहतुकीसाठी तितकासा फायद्याचा नाहीये. अच्छा, मालवाहतुकीचा मुद्दा? आणि भविष्यात जे वाढवण बंदर येतंय त्याच्या कनेक्टिव्हिटीवर पण परिणाम होऊ शकतो. मूळ मार्गाने खेड, आंबेगाव, जुन्नर या तालुक्यांचा विकास झाला असता असा युक्तिवाद आहे आणि शेतकऱ्यांचाही नवीन भूसंपादनाला विरोध आहे असं दिसतंय. म्हणजे स्थानिक विरोध पण आहे? अरे, खासदार कोल्हेंनी तर GMRT आणि रेल्वे अधिकाऱ्यांची एकत्र बैठक घेऊन काहीतरी तोडगा काढा अशी मागणी केली आहे. हे सगळं पाहता म्हणजे एकीकडे वैज्ञानिक संस्था वाचवायची आहे, दुसरीकडे औद्योगिक विकास पण साधायचा आहे. यातला समतोल साधणं किती कठीण आहे. अगदी. आणि हेही विसरून चालणार नाही की हा प्रकल्प 2008 पासून रखडलाय. म्हणजे जवळपास 16 वर्ष झाली. हो, 16 वर्षांचा विलंब. हेच होतं अनेकदा मोठ्या प्रकल्पांमध्ये. राष्ट्रीय संपत्ती, विकासाची गरज, स्थानिक हितसंबंध यांचा मेळ घालताना आव्हानं येतातच आणि मग विलंब होतो. खरंय. सध्या तरी पुणे नाशिक प्रवास म्हटलं की लोकांना रस्ता हाच मुख्य पर्याय आहे. हो, रस्त्यावरचा भार खूप आहे. त्यातल्या त्यात एक दिलासा म्हणजे नुकताच तो खेड बायपास सुरू झालाय, त्यामुळे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने तरी कमी झालाय. हां, थोडा दिलासा.
तर एका बाजूला GMRT सारखं आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र वाचवण्याचा प्रयत्न आहे, दुसरीकडे औद्योगिक विकासाची आणि वेगवान कनेक्टिव्हिटीची गरज आहे, आणि तिसरीकडे स्थानिक लोकांच्या, शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि राजकीय मतभेद पण आहेत. बरोबर. या सगळ्या गुंतागुंतीतून मार्ग काढून हा महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्प नेमका कधी प्रत्यक्षात उतरणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. आणि जेव्हा उतरेल तेव्हा तो कोणत्या मार्गाने येईल आणि त्याचा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर, विशेषतः त्या औद्योगिक पट्ट्यावर आणि एकूण दळणवळणावर काय परिणाम होईल? विकास साधायचा की वैज्ञानिक वारसा जपायचा की मूळ कनेक्टिव्हिटी महत्वाची मानायची? यातला योग्य मार्ग कोणता? हाच खरा प्रश्न आहे. यावर विचार करायला नक्कीच वाव